नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ही योजना चालू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत 1500 रुपये प्रति महिना प्रत्येक महिलाला भेटणार आहे। याच्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे व कुठे करायचा आहे, सोबत या योजनेसाठी तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहेत व कोणत्या महिला यासाठी पात्र राहणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे तुम्हाला भेटणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकता मित्रांनो, या योजनेअंतर्गत जो GR आलेला आहे तो दिलेला आहे। तर यावरची जी माहिती आहे थोडक्यात आपण बघणार आहोत। महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची मान्यता देण्याबाबत आधी तर प्रस्तावना काय आहे तर इथे बघू शकता, ज्या महिलांमध्ये व पुरुषांमध्ये 50% जास्त तसेच राज्यातील श्रम बल पाहणीनुसार पुरुषांची जे रोजगाराची टक्केवारी आहे ती 59.10% आहे आणि स्त्रियांची जी टक्केवारी आहे 28.70 इतकी टक्केवारी आहे। मित्रांनो, ही वस्तुस्थिती लक्षात घेता ही योजना चालू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता यामध्ये शासनाचा काय निर्णय आहे, राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी व कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेली आहे किंवा याच्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। याचे उद्देश काय आहेत तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मधारित करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्त करण्यास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचं आरोग्य व पोषणाची स्थितीत सुधारणा होणे, या योजनेचे जे उद्देश आहे हे आर्थिक उद्देश आहे ते देण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, हे काय पॉइंट दिलेले आहेत हे पॉइंट खूप महत्वाचे आहे, प्रत्येकाने हे लक्षात ठेवायचे आहेत, कारण की याच्यावरतीच तुमचं जे पात्र अपात्र हे ठरलं जातं। तर योजनेचं जे स्वरूप आहे तर हे स्वरूपामध्ये देण्यात आलेलं आहे। मित्रांनो, ज्या पण महिलाचं आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक आहे त्याच्यामध्येच हे पैसे भेटणार आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT मार्फत हे खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये रक्कम ही दिली जाणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही यासाठी जे पण पासबुक देतान किंवा बँक अकाउंट देतान त्याची दक्षता घ्यायची आहे, ते तुमचं बँक अकाउंट तुमच्या आधारला लिंक पाहिजे। या योजनेसाठी लाभार्थी कोण राहणार आहेत तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्षातील व या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निर्धार ह्या महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहेत। जी योजना आहे मित्रांनो, याच्यासाठी जे लाभार्थी पात्रता आहे ती काय आहे तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि ज्या निर्धार महिला आहेत त्या या योजनेसाठी पात्र राहतील। किमान वयाची जी अट आहे 21 वर्ष पूर्ण पाहिजे व 60 वर्षापर्यंत आपण या योजनेसाठी अर्ज करू शकतात। सदर योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे जे बँक खाते असणे हे आवश्यक आहे आणि सोबतच हे जे बँक खाते ते तुमच्या आधार कार्डला लिंक असणे हे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असावे व याच्यापेक्षा जास्त नसावे। मित्रांनो, याच्यासाठी अपात्र कोण राहणार आहेत तर याच्या विरुद्ध जे पात्र आहे याच्या विरुद्ध म्हणजे जसं की जे कुटुंब आहे यांचं जर वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा जर जास्त असेल तर याच्यासाठी अपात्र राहू शकतात। आता ही जी लिंक आहे या PDF ची किंवा या GR ची आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल। मित्रांनो, तुम्ही ही पूर्ण वाचू शकतात, संपूर्ण आहे ती वाचायची आहे आणि नंतरच तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे। या योजनेची निवड मित्रांनो इथं बघू शकता, हे वाचून घ्यायचं आहे, याप्रमाणे ही जी निवड आहे ती होणार आहे। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघितलेली आहे। तर मित्रांनो, जर ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व Instagram पेजला पण तुम्ही फॉलो करू शकतात। आणखी माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात, त्याची पण लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा व त्यांना पण या योजनेचा लाभ घेता येईल। मित्रांनो, यासंबंधित जे अप्लाय करण्याची लिंक आहे किंवा अप्लाय करण्याची जी प्रोसेस आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटेल, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।